गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मगोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आजचं पुष्प गुंफण्यासाठी खास स्वीडन येथून आदरणीय अशोक विखे पाटील साहेब या ठिकाणी आलेत। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानाचे प्रायोजक आनंद ॲग्रो ग्रुपचे संचालक उद्धव आहेर हे देखील आहेत। मी उद्धव आहेर आणि
आदरणीय अशोक विखे पाटील साहेब यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. अशोक विखे पाटील साहेब, कृपया आपण व्यासपीठावर यावं. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक उद्धव आयर साहेब, अविनाशजी गोठी यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आजचं व्याख्यान सहकार महर्षी स्वर्गीय मूळचंद यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आहे. आपण प्रारंभी स्वर्गीय मूळचंदबाई गोठी यांच्या जीवनावरील चित्रफीत पाहूया आणि त्यानंतर सर्व पाहुणे स्वर्गीय गोठी साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. स्वर्गीय मूळचंदभाई गोठी. घोटीसारख्या आदिवासी भागातील जन्मस्थान असलेल्या मूळचंदभाईंनी स्वतःच्या असामान्य झंझावाती कर्तृत्वानं महाराष्ट्राची सीमाही पार केली. स्वतःच्या राजकीय सामाजिक जीवनाची जडणघडण अगदी ग्रामपातळीवरून केली. घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच, घोटी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना, जिल्हा परिषदेचे सदस्य, केवळ जिल्हा परिषदेचे सदस्यच नव्हे तर अक्षरशः जिल्हा परिषदेचे रिंगमास्टर्स, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे जवळपास एक तपभर संचालक आणि काही काळ उपाध्यक्ष, एक वेळ विधानसभेचे आमदार तर एक वेळा विधान परिषदेचे आमदार, अशा नानाविध लोकप्रतिनिधींच्या भूमिका त्यांनी वठवल्या. सर्वसामान्यांच्या तेल्या तांबोळ्यांच्या हाकेला ओ देणारा मसीहा म्हणूनच ते जगले. अल्पसंख्याक असूनही बहुजन समाजात त्यांचा सातत्याने राजकीय जरबयुक्त दरारा होता. आपला ड्रायव्हर असो, शिपाई असो किंवा साधा इसम, त्याच्यावर मूळचंदभाईंची मर्जी बसली की तो त्यांच्या गळ्यातला ताईत व्हायचा. राजकारणाच्या लाल मातीत तडफेने लढणारा हा राजकीय मल्ल शेरोशायरी, शास्त्रीय संगीत यांच्या मैफिलीतही तितक्याच तन्मयतेनं तल्लीन व्हायचा. मूळचंदभाईंचे राजकीय व्यक्तिमत्व जसं वादळी ठरलं तसंच अस्थिरही. त्यांचा राजकीय प्रवास अनेक पक्षातून जरी झाला असला तरी आपल्या अफाट धडाकेबाज कर्तृत्वानं त्यांनी पक्षाला आगळंवेगळं स्थान मिळवून दिलं. प्रस्थापित व्यक्तिमत्वाला राजकीय धक्के देणे हा तर जणू त्यांच्या राजकीय वाटचालीतील स्थायीभावच बनला. आपल्या आचारविचारातून जातीय भिंती मूळचंदभाईंनी कधीच पार केल्या होत्या. माणूस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं. मूळचंदभाईंच्या बाबतीत त्याची आपणास तंतोतंत प्रचिती येते. स्वर्गीय मूळचंदभाई गोठी यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्रपूर्वक अभिवादन. हा व्याख्यानमालेचा न्यायदिन चालविण्यासाठी अनेकांचे हातभार हे लागत असतात. आजचं व्याख्यान आनंद ॲग्रो यांच्या सहकार्याने आपण आयोजित केलं आहे. आनंद ॲग्रोची माहिती देणारी एक छोटीशी चित्रफीत आपण या ठिकाणी बघूया. आनंद हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड, गिरणा पोल्ट्री फार्म प्रायव्हेट लिमिटेड, S&P फीड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आता प्रो चिकन असा आपल्या आनंद ॲग्रो उद्योग समूहाचा विस्तार करतानाच काही हजार शेतकऱ्यांना हक्काच्या उत्पन्नाचं साधन मिळवून शेकडो युवकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीच्या बांधावर रोजगार मिळवून देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं एकाग्र, ध्येयासक्त, गोळीबंद आणि ठाशी व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव उर्फ अप्पा आहिरे. आनंद ॲग्रो नावाने सुरू केलेल्या या व्यवसायाला टप्प्याटप्प्याने वाढवत आज त्यांनी ब्रॉयलर पक्षी उत्पादन क्षमता दरमहा 35 लाखांपर्यंत पोहोचवली आहे. आज देशात पोल्ट्री व्यवसायातील जे मोजके नामांकित उद्योजक आहेत त्यात आनंद ॲग्रो समूहाचा क्रमांक फारच वरचा लागतो. पोल्ट्री सारख्या कायम चढउतार असलेल्या या व्यवसायात सातत्य राखून 25 वर्षे पूर्ण होणं ही विस्मयकारक कामगिरी त्यांनी साध्य केली. आनंद हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड, गिरणा पोल्ट्री फार्म प्रायव्हेट लिमिटेड, S&P फीड्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रो चिकन याशिवाय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, पॅलेट फीड निर्मिती, ऑर्गॅनिक सोया प्रोसेसिंग, बायोगॅस वीज निर्मिती, हॅचरीज, पेरेंट्स बर्ड फार्म अशा अनेक मार्गाने उद्धव आहिरे यांनी
पोल्ट्री व्यवसायातील इंटिग्रेटेड मॉडेल प्रत्यक्षात आणलं. हॅचरी ते पक्षी विक्री अशी संपूर्ण साखळी त्यांनी उभारली. आपण आता आजचे वक्ते आदरणीय अशोक विखे पाटील साहेब यांच्या जीवनकार्याविषयी छोटीशी चित्रफीत बघू. Namaskar. Dear friends, I am very happy to be with you. When I come here, I see thousands of students. I understand that 25,000 students, and my greetings to all of you. And thousands of rural people who toil, make the country great, also are here. My greetings to you. When I see the deaf and dumb children dancing with smile, my heart melts. God bless them. Most of the students, girls and boys, they ask one question: Mr. President, can you tell me? I want to follow a good role model. I am carrying a message from the Loni village. The message is: there are 3 generations, Vittal Rao and B.K. Patel and Ashok Patel. They are the role models for the society. So friends, what you are blessed with in learning and the great leadership, how a good human beings can be created in politics, how good human beings created in social work, how good human beings in thinking and action can be done for generation, 3 generation. I see here and I appreciate, I value, I congratulate.
सन्माननीय अशोक विखे पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा उषा तांबे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. अशोक विखे पाटील म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू आणि बाळासाहेब विखे पाटील यांचे सुपुत्र. हेल्थ इकॉनॉमिक्स सारख्या विषयात डॉक्टरेट प्राप्त करून त्यांनी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल मेडिसिन अँड रुरल हेल्थचे अध्यक्ष म्हणून मोठं काम केलं. कृषी औषध आणि ग्रामीण आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी ते जागतिक स्तरावर ओळखले जातात. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक आनंद ॲग्रोचे चेअरमन उद्धव आहिरे यांचा सत्कार करण्यासाठी मी व्याख्यानमालेचे सल्लागार डॉक्टर प्रदीप पवार यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. ज्यांच्या सहकार्याने आज हे व्याख्यान संपन्न होत आहे ते आदरणीय उद्योजक अविनाश गोठी यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे हे अविनाश गोठी यांना सन्मानित करतील. या व्याख्यानानंतर दादा कोंडके हिट्स हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी हेमंत काळे आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. आजचे वक्ते आदरणीय अशोक विखे पाटील यांचा भारताच्या शाश्वत विकासासाठी काही आव्हाने हा व्याख्यानाचा विषय आहे. मी विखे पाटलांना विनंती करतो आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक श्रीमती तांबे मॅडम, श्रीयुत बेनी साहेब, त्यांचे सहकारी आणि बंधू भगिनींनो, प्रथम मला आपल्या या समितीचे आभार मानासे वाटतात की ज्या स्टेजवर जी काही मोठी लोक येऊन गेली त्याच्यात मला तुम्ही बोलवलं याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपलं अभिनंदन करतो की या कार्यक्रमाद्वारे मला वाटतं 1 वर्षाचा अभ्यास इथे येणाऱ्या श्रोत्यांचा एका महिन्यात पूर्ण होत असेल, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो. हा फार चांगला उपक्रम आहे, कारण अनुभवी लोकांपासून जी माहिती मिळते, जे अनुभव ऐकायला मिळतात ते इंटरनेटवर किंवा गुगलताईकडून मिळत नाहीत, आणि जे मिळतात ते काही खरे असतील असं काही आपण समजायचं कारण नसतं. आज या गोदावरी तीरी मला उभे राहण्यास आणि व्याख्यान देण्यास फार आनंद होत आहे, कारण आत्ताच या आरती सोहळ्यात मी सहभागी झालो आणि या नाशिकसारख्या एका पवित्र ठिकाणी मी येऊ शकलो, म्हणून मी आपले आभार मानतो. आज 13 तारीख आहे. जगात 13 तारीख अशुभ मानली जाते, पण मला ती नेहमीच शुभ मानते, कारण माझ्या घराचा नंबरही 13च आहे. आणि त्यामुळे भारतातील सगळ्यात मोठी आव्हाने जी काय आहेत त्याच्यापैकी एक मोठं आव्हान म्हणजे अंधश्रद्धा. पण मी तिकडे काही आता जाणार नाही. हा जो विषय मी घेतला आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपला देश विकासाच्या दृष्टीने जोरात चाललेला आहे, पण बऱ्याचशा विकासाच्या कल्पना आपल्याला समजून घेण्याची फार गरज आहे. कारण जर विकास शाश्वत करायचा असला, तो जर नेहमी राहायला पाहिजे असं वाटत असलं, तर
ह्या ज्या काही 2-4 गोष्टी मी आपल्यासमोर मांडणार आहे, ह्या माझ्या अनुभवातून 40 वर्षाच्या शिक्षण आणि आरोग्य, स्त्री व बाल कल्याण, पाणी या विषयावर मी 40 वर्षात जे काम केलेलं आहे ते आपल्यासमोर मांडणार आहे. आपण सर्वच त्या माझ्या मताशी सहमत व्हाल असं काही मी मानत नाही, कारण आपण लोकशाहीत आहोत. तर शाश्वत विकास म्हणजे काय, मी मराठीत काही स्लाईड प्रयत्न केला आहे तयार करण्याचा. आपल्याला जर ह्या देशाचा विकास किंवा उद्या चांगला हवा असेल तर आपण कसे जगले पाहिजे, कोणते प्रश्न आपल्यासमोर येत आहेत, येणार आहेत, आणि भावी पिढ्यांसाठी आपण काय सोडून जाणार आहोत, हे शाश्वत विकासातून आपल्याला विचार केला पाहिजे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी 40 वर्षापूर्वी एका ग्रामीण भागात काम करताना एका गावात गेलो आणि त्या गावात दुष्काळी गाव होतं आणि लोकांना फार काही काम नव्हतं. जास्तीत जास्त लोक शेतमजूर होते. म्हणून मी असा विचार केला की आपण या गावासाठी काहीतरी विकासासाठी केलं पाहिजे. आम्ही गावकऱ्यांना भेटलो. ते म्हटले इथं तालीम बांधा. स्त्रिया म्हटले आमचं स्त्रियांसाठी तुम्ही दुसरं काहीतरी कार्यक्रम सुरू करा. 6 महिन्याच्या काळात 6 वेळा त्या गावात गेल्यानंतर असं लक्षात आलं की शाळेत मुलंच नव्हती. आम्ही विचार करायला लागलो की मुलं कुठे गेली असतील. तर रोज संध्याकाळी शेतमजुराला पैसे मिळाल्यानंतर ते धान्य घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं डोक्यावर ते धान्य घेऊन शेजारच्या गावात दळायला जायचे. त्यामुळं मुलं शाळेत जात नव्हती. मी एका आपल्यासारख्या संघटनेशी चर्चा केली आणि 5,000 रुपयात एक पिठाची गिरणी तिथं टाकली आणि महिला मंडळ स्थापन करून त्या महिला मंडळाला सांगितले की पिठाची गिरणी तुमची आहे, तुम्ही ती सांभाळायची आहे, त्याच्यातून येलेले पैसे तुम्ही गिरणीसाठी वापरा आणि नंतर तुमच्या कामासाठी वापरा. एका 5,000 रुपयाच्या गिरणीने मुलं शाळेत जायला लागली, महिला एकत्र झाल्या आणि एक शाश्वत विकास झाला. त्यामुळे शाश्वत विकासाच्या कल्पना फार मोठ्या करण्याची गरज नाही. तर प्रत्येक माणसाने जर असा विचार केला की मी याच्यात काही करू शकतो. आता जगामध्ये शाश्वत विकास कसा करावा म्हणून एक 17 उद्दिष्ट मांडलेली आहेत. त्यात गरिबी, भूक, आरोग्य, शिक्षण, स्त्री, जेंडर इक्वॅलिटी, जमिनीखालचं पाणी, जमिनीवरचं पाणी, क्लायमेट चेंज, असे 17 उद्दिष्ट जगाने मांडलेले आहेत. दुर्दैवाने आपण जर भारताची क्रमवारी पाहिली 166 देशामध्ये आपला क्रमांक 112वा लागतो. भूतानसारखं ज्याला सर्वात सुंदर देश म्हणून 10 वर्षापूर्वी संबोधित आलं ते 161 जागावर आहे. आपण नेहमी चायनाबरोबर बरोबरी करतो ते 63 जागेवर आहे. आणि जर आपण तो इंडेक्स पाहिला जे मार्क्स देण्यात येतात तर चायनाला 60 मार्क आहेत, आपल्याला 38 मार्क आहेत. आता याची कारणं काय आहेत ही थोडीशी आपण समजून घेऊ. मी फक्त 4च आव्हानावर बोलणार आहे, कारण सर्व आव्हानासमोर जर बोललो आपण तर मला वाटतं रात्रही पुरणार नाही. आरोग्य, शिक्षण, स्त्री पुरुष समानता, पर्यावरण किंवा पाणी आणि प्रदूषण. विकासासाठी 3 महत्त्वाच्या बाबी आहेत. एक पर्यावरण, एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास, आणि एक सामाजिक विकास. आपण आर्थिक विकासाच्या रस्त्याने जोरात चाललेलो आहोत, पण उरलेले 2 आपण
विसरत चाललेलो आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची डेफिनेशन व्याख्या जी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपलं फिजिकल, मेंटल आणि सोशल कंप्लीट म्हणजे आपल्या या आरोग्यासाठी नुसतं आजारी पडून चालणार नाही, तर आपलं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक हे तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित असल्या तरच त्याला आपण आरोग्य म्हणू शकतो. आणि त्याच्याकरता आरोग्यामध्ये आपल्या जन्मानंतरचं आपलं किती दिवस आपण जगणार, बालमृत्यूचं प्रमाण, 5 वर्षाच्या आधी मृत्यूचं प्रमाण, गरोदर स्त्रियांचं मृत्यूचं प्रमाण, कॅन्सर, बाकीचे रोग, आरोग्यावर होणारा खर्च, सामाजिक आणि आर्थिक म्हणजे मानवी विकास, स्त्री पुरुष समानता, पर व्यक्तीचं इन्कम, अशा सर्व गोष्टी त्याच्यात येतात. आणि आरोग्य एक अशी गोष्ट आहे की ज्याचा फक्त प्रत्येक गोष्टीचा आरोग्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ पाणी आणि प्रदूषण याचा जी मोजू शकतात की किती मृत्यू पावले, किती आजारी पडले, ते फक्त आरोग्यामध्येच मोजता येतात. शिक्षणाचा आपल्या जीवनावर काय परिणाम झाला तो आरोग्यातच मोजता येतो. पाण्याचा काय परिणाम झाला तो फक्त आरोग्यातच मोजता येतो. अन्नधान्याचा, जेवणाचा, आपल्या न्यूट्रिशनचा काय झाला तो आपल्या आरोग्यावर होतो. सॅनिटेशन, पोल्युशन त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. सामाजिक विषय जे असतात त्याचासुद्धा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळं फक्त आरोग्यच एक असा आहे केंद्रबिंदू ज्याच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि तो कसा होतो मी आपल्याला सांगेन. भारतात ही जी स्लाईड आहे याच्यामध्ये भारतीय आणि भारताचे शेजारी यांच्यात जन्माल्यानंतर किती दिवस जनरली जगू शकतो मनुष्य, तर चायनामध्ये 78 वर्ष, भारतात 72 वर्ष, नेपाळमध्ये 70 वर्ष, श्रीलंका 76 वर्ष, आणि मी मुद्दाम स्वीडन घेतलं आहे कारण मी तिथे बराच वेळ असतो म्हणून तिथे 83 वर्ष. दुसऱ्या स्लाईडमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की इन्फंट मॉर्टॅलिटी रेट मी जो गेला आहे 1000 तिसऱ्या स्लाईडमध्ये, म्हणजे बालमृत्यू पहिल्या वर्षात किती मरण पावतात हजारी, त्याची ही दुसरी स्लाईड आहे. आणि 21 साली पहिल्या 5 वर्षात किती मुलं मरण पावतात त्याची ही दुसरी स्लाईड आहे. आता याच्याकडे बघण्याची मी स्लाईड का इथे ठेवली. आणि शेवटची स्लाईड आहे गरोदर स्त्रियांचे मरण्याचे प्रमाण 1 लाखामागे किती आहे. भारताने फार प्रगती केलेली आहे कारण 1980 साली भारताचे 580 गरोदर स्त्रिया 1 लाखामागे मरण पावत होत्या. आता त्यांची शक्यता ती 103 वर आलेली. पण जर आपण चायनाकडे बघितलं तर चायनात फक्त 23च वाढतात. आता याची मागची कारणं बघण्यासारखी आहेत. आपल्याकडे अजूनही 16 वर्षाच्या आत जवळपास 60% मुलींचे लग्न होतात जनरली. आपला विश्वास बसणार नाही पण 60% कायदा करूनही. आणि त्याच्या मागचे भावना अशी आहे की मुली ग्रामीण भागातल्या विशेषतः घरी थांबतात आणि लवकर लग्न केलं तर तिच्यावर सेक्शुअल काही होणार नाही म्हणून आईबाप लवकर लग्न करतात. आणि जी मुलगी मूलच असते तिला जर मूल झालं तर तुम्हाला माहिती की बाळाची पण वाढ होत नाही आणि आईचे पण मृत्यू ओढू शकतो. दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत ज्या चायनात मी स्वतः पाहिल्यात मागच्या 40 वर्षापासून, ती म्हणजे डॉक्टर पवारांना कल्पना आहे मी जे बोलतो आहे ते, की
आपल्याकडे 16 वर्षाच्या मुलीला जर मूल व्हायला लागलं तर तिचं वाढ झालेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समाजामध्ये 60% लग्न किंवा 50% लग्न अजूनही नातेवाईकात होतात. कारण स्त्रीवर जो अत्याचार होतो आपल्या देशात, त्याच्यामुळे नातेवाईकात लग्न केलं तर तिला अत्याचार होणार नाही या विचाराने जर नातेवाईकात लग्न झाली तर ते एक मोठं मृत्यूला कारण असतं. तिसरं म्हणजे मुलीला आम्ही कमी लेखल्यामुळे तिच्या खाद्यपाण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि आजही ग्रामीण भारतामध्ये गरोदर स्त्रीची जे काही कमीत कमी 4 व्हिजिट्स व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत. ह्या सर्व कारणामुळे आणि अजून बरेचशी कारणं आहेत, पण ही 4 महत्त्वाची कारणं आहेत. आता ही सरकारी स्लाईड आहे, मी मुद्दाम वेगळ्या कलरमध्ये ठेवली. तर सरकारच्या माहितीनुसार सुद्धा ग्रामीण भागात नवजात बालकाचा मृत्यू ग्रामीण भागात 27,000 आहे आणि शहरी भागात फक्त तो 18 आहे. 5 वर्षाच्या आत मृत्यू ग्रामीण भागात 45 आहे आणि खेडेगावात 31 आहे. त्यामुळे ही फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. तर जर आपण पाहिलं की 15-16च्या अनुषंगाने 19-21मध्ये जरी कमी झालेली असली तरी ही खूप जास्त आहे. आणि ही सरकारी स्लाईड आहे. आता मी सरकारी डेटावर का लक्ष ठेवत नाही, तर ज्यावेळेस मी ग्रामीण आरोग्यात काम सुरू केलं त्यावेळेस असं माझं लक्षात आलं की एक प्रायमरी हेल्थ सेंटर 30,000 जनतेसाठी असतं खेडेगावात आणि 30,000 पैकी तिथे एक नर्स असते, मल्टीपर्पज नर्स, एक डॉक्टर असतो, एक दुसरी काम करणारी एक नर्स असते आणि काही स्टाफ असतो. आता 30,000 जनतेमध्ये 30,000 म्हणजे आपण एक 10 गावं पकडू किंवा 8 गावं पकडू. आता त्या 30,000 जनतेमध्ये जर सगळे सरकारी कार्यक्रम राबवायचे असले तर एक नर्स राबवू शकेल का? नाही राबवू शकणार. तर त्यावेळेस मला धक्का बसला की त्यावेळेस ग्रामीण आरोग्य केंद्रात 54 रजिस्टर ठेवावं लागत होते. आता 54 रजिस्टरमध्ये तुम्ही काय काय नोंद करणार, कधी करणार, कोणत्या घरात जाणार आणि कुठून माहिती घेणार? बरं, प्रश्न असा आहे की ती नर्स आणि तो डॉक्टर राहतो शहरात, आमचे गरीब लोक राहतात खेड्यात. मग ज्यावेळेस डॉक्टर आणि नर्स गावात येते त्यावेळेस गावकरी सगळे शेतात जातात, शेतावरून लोक संध्याकाळी येतात, त्यावेळेस डॉक्टर नर्स शहरी जातात, त्यामुळे त्यांची कधीच भेट होत नाही. आणि त्या नर्सला ते 54 रजिस्टर भरायचे असतात. आता गावात कोणी नसताना ते 54 रजिस्टर भरायचे म्हणजे तुम्ही समजून घ्या ती काय करत असेल. आणि मग आपल्याला हे सरकारी सांगण्यात येतं की असं झालं, तसं झालं, तसं झालं. अजूनही परिस्थिती बदलली नाही. मग मी सरकारकडे गेलो की 54 रजिस्टर ती कशी भरू शकेल? मग सरकार म्हटलं ठीक आहे, आम्ही अंगणवाडीला रजिस्टर्स काही का पाठवून देऊ. मग त्यांनी 34 रजिस्टर PSCला ठेवले आणि 24 रजिस्टर अंगणवाडीला दिले, म्हणजे 54चे 58 झाले. आता ती अंगणवाडी सेविका त्या मुलांकडे लक्ष देईल, त्यांना खाऊ घालेल, त्यांचं सगळं बघेल की ती रजिस्टर भरत बसेल. आणि त्यामुळे आपण जर हे आकडे बघितले तर धक्का बसतो की खेड्यागावात फक्त 54% हे गव्हर्नमेंटनी तयार केलेल्या स्टॅटिस्टिक्सनंतर अजूनही फक्त 54% आयांना 4 व्हिजिट्स आहेत. आणि मग त्यामुळंच हे प्रॉब्लेम झाले की त्या बाईचं काही उरलेले 50% काही केअर मिळत नाही. ती रिस्कमध्ये गरोदर आहे नाही, तिला काय प्रश्न आहेत कोणाला माहीत नाही आणि मग कॉम्प्लिकेशन होतात. आणि मग आमच्या मित्र डॉक्टर पवारांच्या रात्री 12 वाजता येतात. आता तुम्ही जर बाकीचं पाहिलं की ज्यांना पोस्ट नेटल केअर डॉक्टर नर्सकडून मिळाली 2 दिवसात, तर मी तुम्हाला सांगितलं ती जर शहरात राहत असेल तर तिला कशी मिळणार ती केअर? किंवा आता
आणि हे करत असताना सरकार आमचं म्हणतं की आम्ही मोफत आरोग्यसेवा देतो, गरोदर स्त्रीला जास्त देतो. तर 2019 ते 21मध्ये ग्रामीण भागात प्रत्येक डिलिव्हरीला 2,800 रुपये त्या गरिबाला खर्च आलेला आहे, सरकारी खर्च सोडून. आता मी सरकारी खर्चावर जातो. आता आपल्या GDPला काय मराठीत म्हणायचं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या $56 भारतात खर्च होतात, चायनामध्ये $583 खर्च होतात. हे सरकारी खर्च आहे. आणि आम्ही बजेटमध्ये जवळपास 3% खर्च करतो. या 3%पैकी 75% पगाराला जातात, उरले 25% बिल्डिंग मेंटेनन्स, औषधं हे सगळं करावं लागतं, म्हणजे काहीच मिळत नाही. म्हणून आपल्याला $100 8,000 रुपये खर्च करावा लागतो सामान्य नागरिकांना. चायनामध्ये त्यांचं इन्कमही जास्त आहे, सरकार 6% खर्च करतं, 5.5% खर्च करतो. आणि इंग्लंडमध्ये 12% खर्च होतो. हे डॉलरमध्ये मुद्दाम घेतले कारण बाकीच्या राज्याशी देशाशी आपल्याला कम्पेअर करायचं होतं. बांगलादेश ज्याला आपण फार गरीब समजतो, त्या देशात सरकार आपल्या एवढंच पब्लिक हेल्थवर खर्च करतं आणि तेवढंच आउट ऑफ पॉकेट, म्हणजे प्रत्येकाला आपापल्या खिशातून जे खर्च करावं लागतं. आणि खालची जी आहे ती ॲव्हरेज आहे. 3 आकडे खाली आहेत, श्रीमंत देश, मध्यम देश आणि कमी इन्कमचे देश, असे हे 3 वेगवेगळे आहेत. तर आपण जर पाहिलं तर आपली परिस्थिती काय फार आरोग्याच्या बाबतीत, खर्चाबाबत काय फार चांगली नाही आहे. आता हे पिक्चर मीच काढलेत, पण त्याच्यापेक्षा मला तुम्हाला जे दाखवायचं आहे, हा फार सुंदर मी काढलेले काही वर्षापूर्वी हे फोटो आहेत. आता पहिला पिक्चर आहे, पहिला फोटो, की ह्या गरिबीमुळे, बैल नसल्यामुळे भात शेतीला आई आणि मुलगी, आम्ही मुलाच्या शिक्षणावर जास्त खर्च करतो, त्यांना मोठं करायचं बघतो. त्याच घरात ती मुलगी भांडे धुत होती, तिला काही शाळेत जाता येत नाही. आपण जर मृत्यूचे प्रमाण पाहिले गरीब देशामध्ये, तर 1 नंबरला बालमृत्यू किंवा बालमृत्यूपेक्षा अरबजात त्याच्या मृत्यूमध्ये 2001 आम्ही गरीब देशामध्ये अर्भकांची काळजी घेऊ शकत नाही. दुसरा, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स. आफ्रिकेतलं एक स्टडी आहे की जर तुम्ही तुमचं बिछाना जमिनीपासून किती वर घेता, त्याच्या प्रमाणात तुम्हाला कमी छातीचे इन्फेक्शन होतात. जमिनीवर झोपलं तर धूळ येणार, जसं तुमचा बिछाना वर जातो तेवढं धूळ कमी येते. पण अजूनही आमच्याकडं ते काही डोक्यात घुसलेलं नाही. साधं ही आपल्याला फक्त उंच असलेली गादी पाहिजे. आपल्या गरीब देशात आता हृदयाचे प्रश्न वाढलेत, स्ट्रोक, ब्लड प्रेशरवर वाढलेत, पाण्याचे प्रश्न असल्यामुळे डायरिया आहे, मलेरिया आहे, रोड इंजुरी, ट्युबरक्युलोसिस. भारत याच्यात गणलं जातं लोअर मिडल इन्कम, कारण आपल्या भारताचं इन्कम हे बांगलादेशपेक्षा कमी आहे. आपल्याकडे हार्टचे स्ट्रोक तुम्ही बघताय खूप वाढलेत. 2000 आणि 2019 स्ट्रोक ब्लड प्रेशरमुळं असतात, ते वाढलेत. न्यूनेटल कंडिशन्स थोड्या कमी झाल्यात. पल्मनरी डिझीज, छातीचे रोग, पुन्हा डायरिया, ट्युबरक्युलोसिस आणि डायबिटीस. ते असं म्हणतात की भारत हे डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. आणि रोड इंजुरीज. जगात जर आपण बघितलं तर आपल्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यातल्या फक्त डायरिया, डायबिटीस आणि न्यूरोनल कंडिशन्स काही कॉमन आहेत. त्यामुळे आपल्याला ते खूप काम करायचं आहे. आणि हे सगळे लाईफस्टाईल डिझीज आहेत.
हे आपण सर्व औषधांनी नाही तर आपण काय खातो, काय करतो, कसं जगतो, कसं वागतो त्याच्यावर अवलंबून आहेत. रोड ॲक्सिडेंट्स आपण कसं वागतो, हार्ट डिझिजेस हा न्यूट्रिशनल इश्यू आहे, तुम्ही काय खाता, किती व्यायाम करता. न्यूनेटल कंडिशन्स, त्या मुलीचं जर लग्न उशिरा झालं आणि तिला जर 4 वेळा डॉक्टरची व्हिजिट मिळाली आणि औषधं मिळाले, मला वाटतं तेही थांबू शकतं. त्यामुळे याच्यातला एकही रोग असा नाही आहे 7 नंबरचा सोडला जो आपल्या हातात नाही आहे, जो आपण कंट्रोल करू शकतो. जगातले हे ग्लोबली भारतात किती लोक 2009 आणि 2019मध्ये कसे आपली बदल होत गेला आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हार्ट डिझीज 20% वाढले, चेस्ट डिझिजेस 9% वाढले, स्ट्रोक 5% वाढला आहे, डायरिया कमी झाला आहे, न्यूनेटल कमी झाला आहे, कारण आपण त्या दृष्टीने काम करतो आहे पण अजून आपल्याला खूप काम करायचं आहे. ट्युबरक्युलोसिस पण, डायबिटीस वाढला आहे आणि ॲक्सिडेंट्स वाढले. ही सरकारी पुन्हा मी आपल्यासमोर ठेवली की भारत हा एक तरुण देश आहे आणि आत्ताच या तरुणांकडे आपण विचार करून त्यांना या दृष्टीने आपण शाश्वत विकासाची कल्पना दिली पाहिजे. या ठिकाणी मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की नंबर 3 सेक्स रेशो. राहत्यासारख्या एका श्रीमंत तालुक्यात आजही 950-960चा फिमेल रेशो आहे, म्हणजे 960 फिमेल्स 1000 मेल्स. फक्त भारतामध्ये केरळ एकमेव राज्य आहे जिथे 1100च्या आसपास फिमेल्स आहेत 1000 मेलसाठी, कारण तिथं काही ते बाकीचा उद्योग होत नाही. मला आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस मी भंडारदरा भागात काम करत होतो त्यावेळेस तिथं सेक्स रेशो 1000 पुरुषामागे 1100 स्त्रिया होत्या. मी त्यांना विचारलं का, कारण त्या डोंगराळ भागात त्यावेळेस अल्ट्रासाऊंडच नव्हतं, ॲक्सेसच नव्हता, कुठं जाताच येत नव्हतं, पैसे नव्हते. मी याच्यावर एक चित्रपट काढला आहे आणि त्याला बक्षीसही मिळाले. त्यावेळेस असं लक्षात आलं की या गोष्टीमध्ये, सेक्स रेशोमध्ये प्रत्येक डॉक्टर माफ करतील, तुम्ही नसाल तसे नसणार मला खात्री आहे, पण ज्या मी गावात गेलो तर प्रायमरी हेल्थ सेंटरला ती प्रेग्नंट बाई जाते, तो अटेंडंट कुठल्या तरी दुसऱ्या खाजगी दवाखान्यात घेऊन जातो, तो रेडिओलॉजिस्ट आणि तो डॉक्टर मिळून 5 ते 10 हजाराचं पॅकेज देतो आणि मुलगी असली तर तो काहीतरी खून करतो आणि मग ते पाडून टाकण्यात येतं. आता या 10,000साठी आता परिस्थिती बदलली. आता मूल असो नाही तर मुलगी असो, तो डॉक्टर मुलगीच सांगतो. आणि त्यामुळं आपल्या देशात फार मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हरियाणाचे लोक या देशात सगळ्यात जास्त वाईट फिमेल रेशो आहे तो हरियाणात आहे. तर हरियाणाची लोक आता केरळमधून मुली करून आणतात. पण मुली हुशार झाल्यात, ते ॲग्रीमेंट करतात की तुम्हाला मारलं तर आधी प्रॉपर्टी लिहून घेतात, मारलं तर मी परत जाईल ही प्रॉपर्टी घेऊन. त्यामुळं आता हरियाणात केरळच्या मुली सापडतात. याच्यामध्ये 5 नंबरचा आयटम आहे विथ इम्प्रूव्ड ड्रिंकिंग वॉटर सोर्स. त्यांचं सरकारचं असं म्हणणं आहे की 94% जनतेला पाणी नळातून मिळते. आता आमच्या गावात तर वीज नाही आहे. मी आता नाशिकमध्ये 3 वेळा वीज गेली. तो पंप कधी चालणार आणि पाणी कधी येणार. वर्ल्ड बँकेच्या रिसर्चमध्ये असं दिसलं आहे की भारताच्या एका स्त्रीला म्हणजे ग्रामीण स्त्रीला वर्षातून 5 ते 10,000 किलोमीटर पाणी आणि लाकूड गोळा करण्याकरता जावं लागतं. 5 ते 10,000 किलोमीटर तिला चालावं लागतं, स्त्रीला चालावं लागतं. आणि मी ज्यावेळेस 235 गावात ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं काम करत होतो तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की तो ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक ते क्लोरीन विकून टाकत होते. त्या नळाला
इम्प्रूव्ड ड्रिंकिंग वॉटर येतच नव्हतं. फक्त आदिवासी भागात ते विकलं जात नव्हतं कारण ते जाऊ शकत नव्हते बाजारात विकायला. पण जवळपास प्रत्येक बागायती गावात सरकार क्लोरीन देतं आणि आमचा सरपंच आणि ग्रामसेवक ते काय 10 लिटर 20 लिटर जे काय मिळतील ते विकत होते. त्यामुळं आमच्याकडे जर कोणी म्हटलं की फार सुंदर चांगलं पाणी येतं आहे तर तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही बाटली घेऊनच येता. तुमच्या नाशिकच्या नळाचं पाणीसुद्धा तुम्ही पित नाही तरी ते म्हणतात फार चांगलं पाणी, गोदावरीचं पाणी, शुद्धीकरण केलेलं पाणी. तसं काही होत नाही. तर मग मी सहज तुमच्या माहितीसाठी आमच्या भागातल्या 100 डॉक्टर्सना, त्याच्यातले थोडेच MBBS होते कारण आजकाल एवढ्या पॅथीज झाल्यात, त्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्या भागात कोणते कोणते रोग आहेत. तर मलेरिया आणि डायरिया कॉमन आहेत. पाण्याशी संबंधित आहेत. डायरिया, मलेरिया, एंट्रिक फिवर म्हणजे तुमचं टायफॉईड, खाली हेपटायटिस आलं. तर त्यांना विचारलं हे तर त्यांचे हे रोग होते कारण 100मध्ये प्रत्येकाला कोणते कोणते रोग आहेत ते विचारलं मी. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांना मलेरिया किंवा डायरिया होता. मग त्यांची आम्ही प्रिस्क्रिप्शन देतात ते घेतले आणि माझ्या हॉस्पिटल प्रवरा हॉस्पिटलला घेऊन त्याचं ॲनालिसिस केलं. तर आपल्याकडे पद्धत आहे, आजारी गेला डॉक्टरकडे की तो 7-8 औषधं लिहून देतो. 67 डॉक्टर्सनी जास्त औषधं लिहिलीत. एक व्हिटॅमिन देतो, एक अँटीपायरेटिक देतो, अजून काय काय देतात ते रिस्क घेत नाहीत. 35 लोकांना डोसच माहीत नव्हता काय द्यायचा, त्यामुळे त्यांनी इनॲक्युरेट डोस दिला होता कारण अभ्यास केलेला नसतो. काहींनी 2 दिवसाचाच दिला. आता अँटीबायोटिक कमीत कमी 5 दिवस घ्यावं लागतात, ते नाही कारण त्याला परवडत नाही म्हणून 2 दिवस घेऊन टाक. 87% होतं. आपण आपले प्रॉब्लेम क्रिएट कसे करतो हे मला तुम्हाला दाखवायचं. मग त्यांना मी विचारलं की तुम्ही ड्रग देताना कशाचा विचार करता. पहिला 100पैकी 73 जणांनी सांगितलं किंमत. तुमचा रोग नाही, कोणतं औषध चालेल ते नाही, किंमत. दुसरं त्या औषधात किती पॉवर आहे, त्याची खरंच गरज आहे की नाही ते 46. आणि 5 नंबरला एफिकसी आहे 29. सगळ्यात महत्त्वाचं एफिकसी पाहिजे, ते आलं 5 नंबरला. आणि अशी आमची ही मेडिकलची परिस्थिती. मग आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला औषधाची माहिती कुठून मिळते. तर 89 डॉक्टरनी सांगितलं, 89 म्हणजे मल्टिपल चॉईस आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सांगतो ते आम्ही औषधं देतो. म्हणजे त्यांनी वाचन नाही, विचार नाही, अभ्यास नाही, काही नाही. दुसरे म्हटले आम्ही मेडिकल जर्नल वाचतो, हरकत नाही. आणि एक जण जर म्हटलं आम्ही न्यूजपेपरमध्ये येतो त्याच्याप्रमाणे करतो. आम्ही त्यांना विचारलं तुमच्या गावात तुम्हाला हेल्थ वर्कर आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, अंगणवाडी आहे, किती माहिती आहे. तर 20 जणांनी सांगितलं हेल्थ वर्कर माहिती आहे, 46 जणांनी सांगितलं मेडिकल ऑफिसर माहिती आहे, 53 लोकांना याच्यापैकी काहीच माहिती नव्हती. आम्ही त्यांच्याबरोबर मिळून काम केलं पाहिजे. म्हणजे सरकारही त्यांच्याबरोबर काम करत नाही, ते पण सरकारबरोबर काम करत नाही. आता मला सांगा की इम्युनायझेशन कसं होईल. इम्युनायझेशन तर खाजगी डॉक्टर पोलिओ देत नाही, तो कोण देतो, सरकारी दवाखाना देतो. आमच्या डॉक्टरलाच माहीत नाही. मी लवकर घेतो जरा. नॅशनल हेल्थ प्रोग्राम 40% डॉक्टरला माहीत नव्हते काय काय कार्यक्रम आहेत. 67% डॉक्टरनी कोणत्याही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात भाग घेतलेला नव्हता. मगाशी तुम्ही बघितलं की भारतामध्ये सरकारच्या पेक्षा आम्ही खिशातून जास्त खर्च करतो, म्हणजे आम्ही खाजगी डॉक्टरकडे जातो, पण तरी एकही नॅशनल प्रोग्राम आमच्या खाजगी डॉक्टरला माहीत नाही.
33 फार भीतीदायक प्रकार आहे. हा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे. मग त्यांना आम्ही विचारलं की इम्युनायझेशन वॅक्सिनेशन कोल्ड चेनमध्ये करावं लागतं. दुःख असं होतं की 80% डॉक्टरला कोल्ड चेनच माहीत नव्हती आणि आम्ही क्लेम करतो की आमच्याकडं 100% इम्युनायझेशन होतं प्रत्येक गोष्टीचं. ऑफकोर्स वीज तर नसतेच आपल्याकडे. मग आता तुम्ही बघितलं की डायरिया सगळ्यात मोठा रोग आहे, पण त्यांना जर आम्ही विचारलं की ORS कसं करायचं, 71% डॉक्टर फक्त सलाईनच्या मागं होते. त्यांना ORS म्हणजे तांब्याभर पाणी, मूठभर साखर आणि चिमूटभर मीठ हे मी शिकलेलो आहे किंवा मी वापरलेलं, पण ORS काहीच माहीत नव्हतं. कारण आम्हाला फक्त सलाईन आणि बिल आणि आम्ही पेशंटही तसेच आहोत. काय डॉक्टर आहे सलाईन नाही देत, काय डॉक्टर आहे इंजेक्शन देत नाही. त्यामुळं आपली चूक इथपर्यंत येते. आता मी शिक्षणाकडे वळतो. शिक्षण आपल्या भारताच्या व्याख्येमध्ये लिहिता येणं आणि वाचता येणं तिथपर्यंतच मर्यादित आहे. काय समजलं याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. त्यामुळं प्रश्न असा आहे की भारतातले 100% जनता साक्षर आहे, कारण ती लिहिता येतं वाचता येतं. समजतं का ते माहीत नाही. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे 98% मुलं शाळेत जातात, एनरोलमेंट होतात, पण 10वीपर्यंत 20% गाळतात. का? शाळा नसते, गरिबी असते, शेतात काम करावं लागतं. आणि आजही 25 कोटी जनता आपल्या देशाची ही लिहिता वाचू शकत नाही. आजही 9% शाळा या देशातल्या ह्या एक शिक्षक चालवतो. शाळा फक्त एक शिक्षक. काही ठिकाणी बिहारमध्ये तर एका बोर्डवर 2 शिक्षक शिकवत असतात. इतकी वाईट आपली परिस्थिती आहे की सातामध्ये एक सिंगल टीचर चालवतो आणि बऱ्याचशा शाळा ह्या सिंगल बोर्डच्या शाळा आहेत. शाळेत जाण्याचे प्रश्न तुम्हाला माहिती आहे. शाळा पडतात, खाजगी शाळेत मुलं जायला पसंत करतात कारण तिथं टॉयलेट असतं, त्याला कुलूप असतं, वीज तर नसतेच. मी 10-15 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारला असं विनंती केली की प्रत्येक शाळा ही तुमच्या मालकीची आहे, फक्त तिथं सोलर मला बसू द्या, म्हणजे मुलं सायन्स शिकतील. कारण खेडेगावातली मुलं सायन्स शिकत नाहीत. आणि फक्त तुम्ही आणि गावकऱ्यांना मी 500 गावात तयार केले की तुम्ही खर्च मेंटेनन्स कराल आणि निम्मा पैसे तुम्ही द्याल. कारण जोपर्यंत माझं आहे अशी भावना येत नाही तोपर्यंत लोक करत नाहीत, कारण ते सरकारी. म्हणजे मी ज्यावेळेस आरोग्यात काम सुरू केलं त्यावेळेस ते म्हणायचे सरकारी शाळा आमचं देऊळ. कोणत्याही गावात जा तुम्ही, सरकारी शाळा आमचं देऊळ. ते असं म्हणत नाही की शाळा माझी शाळा, आमचं देऊळ, कारण त्यांनी त्याचे पैसे घातलेले असतात, एकरांनी दिले असतील, कशाने दिले असतील. त्यामुळे पण 10 वर्ष झाले सरकारने काही केलेलं नाही आणि अजूनही आमच्या खेड्यातली मुलं सायन्स शिकू शकत नाही. तिथं वीज नाही, तिथं ऑनलाईन काय होत नाही, काय होऊ शकत नाही. आणि शिक्षकांचं शॉर्टेजेस. आम्ही संस्था चालक, खाजगी संस्था चालक, जो शिक्षकी त्याला घेतो त्याला पगार कागदावर दाखवतो, टेबला खालून त्याच्याकडून निम्मे घेतो. इथं सरकारकडे नोकरीला लागला की त्याची बदलीच होत नाही, अजिबात बदली होत नाही. मग आमचे पुढारी त्या शिक्षकाला वापरून घेतात. इलेक्शन आलं की बाबा तू, हे आलं की तू आलं की तू. माझ्याकडे एकदा 54 अनुदानित शाळा होत्या. मी एकाही शिक्षकाची बदली करू शकलो नाही आणि त्याला सस्पेंडही करू शकत नाही. सस्पेंड केला की त्याला काढण्याकरता तो सरकारचा जावई होतो आणि 10 वर्ष त्याचं होत नाही. सरकार बदललं की त्याची परत नोकरी तिथे येते. माझ्याकडचे जवळपास 10 ते 20% शिक्षक हे दारुडे होते सरकारी शाळेतले किंवा अनुदानित शाळेत. प्रत्येकाच्या खिशात 7-12 असायचा, धाब्यावर भेटायचे. तांबे साहेबांनी माहिती आहे कोणत्या धाब्यात ते बसायचे. आणि या परिस्थितीत आम्ही आमच्या मुलांना शिकवतो म्हणतोय.
आणि या शिक्षकांचं ट्रेनिंग होत नाही. एकदा ते नोकरीला लागले. आता शिक्षकाहून सांगतो मी, आता मेडिकल कॉलेजचं बोलतो. माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये मी एक नवीन प्रयोग करायचा ठरवला म्हणून मी सगळ्या शिक्षकांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला एक लेक्चर द्यायला 3 तास मिळतात प्रिपरेशनला. त्यामुळे तुम्ही याच्यापुढे नोट्स द्यायचे नाहीत. तुम्ही फक्त लेक्चर तयार करा आणि मुलांना द्या. तुमच्या नोट्स मला द्या, मी ते टाईप करतो आणि मुलांना देतो. म्हणून मी 4 क्लार्क नेमले, कॉम्प्युटर आणले, प्रिंटर आणला मोठा, सगळं केलं. एका वर्षानंतर माहिती घेतली तर एकाही मास्तरनी, एकाही प्रोफेसरनी नोट्स आम्हाला दिल्या नव्हत्या. त्यांचं नोट देणंच काम चालू होतं. मेडिकल कॉलेजमध्ये अजूनही मुलं नोट्स घेऊनच शिकतात. एक घडलेला विनोद आहे. एका मेडिकल कॉलेजमध्ये एक टीचर नोट देत होता, एक मुलगी घेत नव्हती. तर शिक्षकाला राग आला. प्रोफेसर होता तो, तू का नाही घेत नोट्स? ते म्हणे सर काय काळजी नाही, माझी आई तुमची विद्यार्थी होती, त्या नोट्स आहेत माझ्याकडं. कारण नोट्समध्ये बदल होत नाही. आणि याच्यामध्ये आता टीचरची क्वालिटी जर म्हटले तर माझ्याकडे मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या टीचर्सचा इंटरव्ह्यू घ्यायचो आणि लेखी परीक्षा घ्यायचो. नंतर त्यांना प्रश्न विचारायचो. ते एक कॉम्प्युटर टीचर प्रोफेसर 15 वर्षाचा अनुभव. त्याला म्हटलं हे कॉम्प्युटर जोडायचे लॅबमध्ये, कसे जोडतील? आश्चर्याचा मला धक्का बसला की त्याला माहीतच नव्हतं कसे कॉम्प्युटर लॅबमध्ये जोडायचे. 15 वर्षाचा अनुभव. म्हटलं मग तू कसं करतो? काय नाही साहेब, ते रस्त्याच्या पलीकडे ते इलेक्ट्रिकलचं दुकान आहे ना, तेवून करून जातो. म्हणजे आमच्या प्रोफेसर, मग तो मेकॅनिकल इंजिनियरचा आला जो लेथवर काम करतो. आता मला लेथवर येतं दुर्दैवाने, त्याच्यासाठी त्याला म्हटलं तू कसं करतो आहे, जॉब कसा सेंटर करशील? कारण लेथवर जॉब सेंटर करावा लागतो, काही लोकांना माहीत असेल. त्या प्रोफेसरना लेथवर जॉब कसा सेंटर करायची याची माहितीच नव्हती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की ज्या वेळेस मी शिक्षकाचे इंटरव्ह्यू घेतो, शाळेत असतील, कॉलेजमध्ये असतील, 5% वर टीचर मी सिलेक्ट करू शकलो नाही. मला रोज रडू यायचे की 100चा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर फक्त 5 सिलेक्ट करू शकायचो. एक दिवस डॉक्टर कलामांनी मला बोलवलं. म्हणले अशोकजी आपल्याला पुस्तक लिहायचं आहे शिक्षणावर. आपला आवाजच निघाला नाही. कलामसारखा मोठा माणूस 140 कोटी जनतेत मला म्हणतो माझ्यावर पुस्तक लिही शिक्षणावर. मग परत म्हटलं सर नाही, आपल्याला पुस्तक लिहायचं. म्हणजे 2च विषय. भारताची शिक्षण पद्धती ही इंटरनॅशनली कॉम्पिटिटिव्ह नाही. म्हणजे भारताच्या पहिल्या 200 विद्यापीठात आपलं एकच विद्यापीठ आहे, चायनाचे 30 आहेत. आणि दुसरं, भारताचे ग्रॅज्युएट अनएम्प्लॉयबल आहेत. भारताचे ग्रॅज्युएट मी सांगितलं ना 5% मी शिक्षक घेऊ शकलो. हे 2 कारणं शोधा, आपलं पुस्तक तयार होईल. आम्ही लिहिलं चॅप्टर. मी आळशीपणा केला, ते लवकर गेले बिचारे, त्यामुळे ते पुस्तक काही झालं नाही. पण ही परिस्थिती. आता त्याच्या पुढचा अजून एक प्रश्न. ते इंजिनिअरिंग कॉलेज, मी MBA कॉलेज चालवायचो. मग पुन्हा विद्यापीठ म्हणायचं की तुम्ही त्यांची परवानगी घ्यावी लागायची, महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागायची. ते म्हटले ते आमचे रिझर्वेशनचे 50% पाहिजेत. म्हटलं डन. आता इंजिनिअरिंग कॉलेज किंवा MBAसाठी प्रोफेसरचं सिलेक्शन असताना जो ओपन कॅटेगरीतला आहे तो फर्स्ट क्लासमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाला पाहिजे. पण तो जर बॅकवर्ड क्लास असला तो कितीही अटेम्प्टमध्ये पास झाला आणि थर्ड क्लासमध्ये असला तरी तो प्रोफेसर होऊ शकतो. आता मी कसं सुधारायची ते एज्युकेशन सिस्टम? दुसरे प्रश्न आहेत आपले. घरामध्ये बजेट नसतं, आपण मार्कवर फार भरोसा आहे, फार मार्क मिळाले पाहिजेत म्हणून मुलगा फार हुशार. माझी पुण्यात एक शाळा सुरू केली. काही पालक आहेत इथं. एका तळघरात सुरू केली. 32 वर्षापूर्वी मला असं वाटलं की पुण्यात चांगल्या शाळेची गरज आहे. पुन्हा शिक्षणाचं माहेरघर आणि हा लोणीचा पाटील पुण्याच्या लोकांना शिक्षण शिकवायला गेला. आणि मी म्हटलो की नाही, आपल्याला परीक्षा नाही, गृहपाठ नाही आणि पनिशमेंट नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिल्या वर्षी कोणीच नाही आलं. कारण आपलं सगळं शिक्षण ह्या 3 याच्यावर उभं आहे: परीक्षा, पनिशमेंट आणि होमवर्क.
32 वर्ष झाले, 4 वर्षानंतर मी ते बंद करण्याचा विचार करत होतो. पण आज मला लोक सांगतात की पुण्यातली सगळ्यात पॉप्युलर शाळा ती आहे. त्याचं नाव आहे विखे पाटील मेमोरियल स्कूल. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे प्रत्येक शाळेत मास्तर, पुस्तक आणि परीक्षा तेच असतं. मुलगा वर्गात कधीच डेव्हलप होत नाही, वर्गाच्या बाहेर डेव्हलप होतो. आणि आमच्या शाळेत हाऊ टू थिंक आम्ही शिकवतो, व्हॉट टू थिंक नाही, काय विचार करायचा हे नाही शिकवत, कसा विचार करायचा हे शिकवतो. साधं उदाहरण आहे की आम्ही आमच्या मुलांना, आमच्याकडे फ्रेंच लँग्वेज आहे, 9वीच्या मुलांना वाईन, आता नाशिककर आहेत, वाईनवर आम्ही त्यांना चॅप्टर दिला. म्हणजे वाईन म्हणजे काय, तर त्याच्यात जॉग्रफी आली, बॉटनी आली, प्रोसेसिंग आलं, केमिस्ट्री आलं, बायोकेमिस्ट्री आलं, मार्केटिंग आलं, इकॉनॉमिक्स आलं. तर सगळे विषय त्या वाईनमध्ये आले. लँग्वेज आली, फ्रेंच, कल्चर आलं. आणि दुसऱ्या वर्षी आम्ही मुलांना दूध म्हणून विषय दिला. जी मुलं दूध पित नव्हती ती तर प्यायला लागलीच, पण गवत कसं उगतं, कुठून येतं, त्याला कसं पाणी जातं, शेतकरी काय करतो, तेव्हापासून तर दूध मार्केटमध्ये कसं येतं हे मुलं विचार करायला शिकली. त्यामुळे आज त्या माझ्या विद्यार्थ्यासमोर काही ठेवा तुम्ही, तो सर्वांगीण विचार करतो, तो असे ब्लॉक्समध्ये विचार करत नाही. आणि सगळे विषय एका विषयात येतात. त्यामुळं आपणही, पण आपल्याकडं आपण ओव्हरऑल ग्रोथमध्ये करत नाही. आपण ग्रेड्सवर 90% मिळाले पाहिजे का, कारण आम्ही शेजारच्या पोराकडे बघतो. आमच्या पोराला काय म्हणतो, बघ त्याला 95 मिळाले. अरे तुझ्या मुलाला तू का दुसऱ्याचं उदाहरण देतो, तो किती कष्ट करतो, उलट त्याला आम्ही कमी लेखतो. म्हणून जर मी माझ्या मुलाला जर उत्साहन दिलं, प्रोत्साहन दिलं तर तो पुढं जाऊ शकतो. पण नाही. आणि शेजारे पाजाऱ्याहून आम्ही आमच्या पोराची क्वालिटी ठरवतो. ज्या मुलाला आम्ही आमच्या खांद्यावर वाढवलं त्याची बरोबरी आम्ही शेजारशी करायला लागतो आणि त्याला एक कमीपणा निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला पूर्ण शिक्षणात बदल करावा लागेल. आता शेवटचा जाता जाता 2च छोटे आहेत, वेळ आहे ना आपल्याला. पाणी आणि आरोग्य याचा फार जवळचा संबंध आहे. तुम्ही जर पाहिलं, आपण आता पाण्याबद्दल बोललो, तर घाण पाण्यामुळे जवळपास जगातले निम्मी जनता कोणत्या ना कोणत्या रोगाने बेजार होते. डायरेक्टर जनरल WHO काय म्हणतात की जोपर्यंत आपण स्वच्छ पाणी आणि सॅनिटेशन, आता हे मजेशीर आहे सॅनिटेशनचं, आम्ही गटार योजना करतो. माझ्या असा अनुभवात लक्षात आलं 500 गावात काम करताना की ज्या गावांना आम्ही पाणी पुरवलं आहे त्याच गावात सगळ्यात जास्त रोग आहेत मलेरियापासून. कारण सरकार पिण्याच्या पाण्याला 1000 कोटी देतं आणि सॅनिटेशन गटारीसाठी 100 कोटी देतं. सरकारचा विश्वासच नाही की ज्या गावात पाणी जातं ते बाहेर येणार आहे. ते फक्त पाणी देतात आणि सांगतात आम्ही स्वच्छ पाणी दिलं, पण जेवढं आम्ही त्याला दिलं आहे तेवढंच बजेट आम्ही त्या पाण्याला परत बाहेर येण्यासाठी दिलं पाहिजे. म्हणून दुष्काळी भागात कमीत कमी रोग आहेत, कारण पाणीच वाहत नाही, गटार योजनाच नाही, पाणी योजना नाही. हे फार महत्त्वाचं आहे, समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं जोपर्यंत आम्ही सॅनिटेशन आणि स्वच्छ पाणी देत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात कोणताच बदल होऊ शकणार नाही. कॉफी अन्नान जनरल सेक्रेटरी जे होते युनायटेड नेशनचे, ते काय म्हणतात, आपण ट्युबरक्युलोसिस, मलेरिया, एड्स, जोपर्यंत आम्ही सेफ ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटेशन, जोपर्यंत ते युद्ध जिंकत नाही तोपर्यंत आम्ही काही जिंकू शकत नाही. 17% जगात लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. तुम्हाला मी सांगितलं पाण्याचं, नळातून येणारं पाणी. श्रामपूर या गावात एकदा रोगराई झाली, लोकांना खूप टायफॉईड झाले. आम्ही शोधत गेलो, माझ्याकडे जबाबदारी आली, कारण हजारो लोक, पूर्ण गाव आजारी पडलं. आम्ही शोधत गेलो तर गटारीतून पाण्याची योजना टाकण्यात आली होती आणि ते लीक झालं होतं.
त्यामुळं पाणी यायचं तर ते गटारीतलं सगळं पाणी त्या नळातून घराघर जायचं. म्हणजे पाणी दिलं आम्ही, पण ते गटारीतून दिलं आणि गटारीतलं सगळं पाणी त्या नळातून प्रत्येकाच्या घरी गेलं. मला वाटतं 10,000 लोक आजारी पडले होते. आय एम नॉट गोइंग टू दिस. काय काय रोग होतात पाण्यापासून? आपल्या देशात 60 ते 70% रोग हे पाण्यापासून होतात. ॲनिमिया होतो, आर्सेनिक येतं पाण्यातून, आपल्याकडे डेंग्यू, मलेरिया, मालन्यूट्रिशन तर आहेच, लेड पॉयझनिंग पण आहे, इन्सेफलाइट, खूप रोग आहे. आणि आता मी पाण्यापासून थोडंसं स्त्री पुरुष समानतेकडे येतो. 18 वर्षाच्या आत ही सरकारी स्टॅटिस्टिक, ग्रामीण भागात 27% लग्न होतात. अजून मी तर तुम्हाला 16 सांगितलं, पण आपल्याला माहिती आहे आता स्टॅटिस्टिक्स कसे तयार होतात. आणि 15 ते 19 म्हटलं आहे, पण ते 16 जरी आलं तरी ग्रामीण भागात 8% ऑलरेडी प्रेग्नंट होत्या. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स नावाचा एक निर्देशांक आहे जगाने सरवलेला, आणि याच्यामध्ये शिक्षण, जन्मता तुमचं किती वर्ष तुम्ही जगाल, आणि तुमचे इन्कम किती, 3 डायमेन्शन आहेत. आरोग्य, शिक्षण आणि तुम्ही स्त्रीने कमावलेली इन्कम. 193 मध्ये आपण 108 आहोत. आमचे आजोबा पद्मश्री नेहमी म्हणायचे की देश सुधारायचा असेल तर गाव सुधारलं पाहिजे, गाव सुधारायचं असलं तर घर सुधारलं पाहिजे, घर सुधारायचं असलं तर स्त्रीची परिस्थिती सुधारली पाहिजे, आणि ती शिक्षणातून सुधारेल. आता जगातल्या सगळ्या इकॉनॉमिस्टनी असं म्हटलेलं आहे की स्त्रीला शिकवणं इज स्मार्ट इकॉनॉमिक्स, कारण ती 2 घरं शिकवतेस आणि 2 कुटुंब शिकवते. आणि म्हणून भारताची परिस्थिती बांगलादेशपेक्षा, चायनापेक्षा, स्वीडनपेक्षा जेंडर डेव्हलपमेंटमध्ये फार वीक आहे. आता ही सरकारी तिनं दाखवलं किती टक्के स्त्रिया लिटरेट आहेत, 65%, ज्यांना लिहिता येतं वाचतं. आणि पुरुष किती आहेत ग्रामीण भारतातले? 81%. 10वीपर्यंत शिकलेल्या 33% मुली आहेत, कारण सगळ्यात जास्त मुली 10वीच्या आतच शाळा सोडतात, लग्न होत असतील, काय काय होत असेल. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जेंडर व्हायलन्स, स्त्रीवर अत्याचार. माणसाचं ऐकलं नाही तर 24% स्त्रियांना मारहाण होते. न विचारता पैसे खर्च केले तर 26% स्त्रियांना मारहाण होते. मुलांची काळजी घेतली नाही तर 33% मुलांना मारहाण होते. पुरुषासाठी अन्न तयार केलं नाही तर 41% स्त्रियांना मारहाण होते. पाणी आणि लाकूड आणलं नाही तर 42% मारहाण होते. आणि घर सोडून जर ती गेली परवानगी न घेता तर 54% स्त्रियांना मारहाण होते. तर या काही आपल्यासमोर ही आव्हानं आहेत. मी फार वेळ घेणार नाही. काहींना याच्यामुळे असे वाटेल की हे कुठून आकडे आणलेत. हे आकडे फार अभ्यास करून तुमच्यासमोर मांडलेत. काही माझे स्वतःचे अनुभव आहेत. मी फार कमी तुम्हाला इथं माहिती दिली, कारण एकदम दिलं तर तुम्ही ते पचणे अवघड होईल काही लोकांना. आणि मला वाटतं की आपण जरी या 4 गोष्टीवर जरी आपण विचार केला तरी मला वाटतं आपण सर्वसामान्य माणसाचा नक्कीच विकास करू शकू. आपण मला इथं बोलवलं आणि हा विकासाचा दिशा मी तुम्हाला थोडीशी देऊ शकलो, याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि हे मी माझं व्याख्यान संपवतो. नमस्कार.
वसंत व्याख्यानमालेचे आजचे 13वे पुष्प स्वर्गीय मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशोकजी विखे पाटील एक लोणीच्या मातीतील व्यक्तिमत्व स्वीडनमध्ये जातं असं लावण्यवती मुद्देसूर व्याख्यान त्यांनी दिलं. संत वाहते गोदामाई आणि गोदामाईच्या साक्षीने त्यांचं अभ्यासपूर्ण निवेदन वसंत व्याख्यानमालेचे रसिक श्रोते ऐकत होते आणि मंत्रमुग्ध होऊन काहीतरी आपल्याला आव्हान स्वीकारायचं आहे आणि त्याच्यावरची उत्तरं पाटील साहेबांनी अतिशय सुंदर अशी सांगितली. त्यांचे श्रोत्यांच्या वतीने आभार. आजच्या कार्यक्रमाला आनंद ॲग्रोचे उद्योजी आहेर, डॉक्टर BG वाघ, अविनाशजी गोठी, प्रदीपजी पवार यांचे सर्वांचे आभार. पुढच्या कार्यक्रमाचे कलावंत हेमंतजी काळे प्रस्तुत आजचा मराठी सृष्टीतील बादशाह दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाण्यावर होत आहेत. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी येवले पाटील साहेब यांना व्यासपीठावरती बोलवतो आणि त्यांनी हेमंत काळे यांचा सत्कार करायचा आहे. माननीय